माझा जिल्हा काँग्रेसमधील ते जे काही 4-5 नेते आहे ज्यांनी हर्षजित देशमुखला तिकीट देण्याकरिता, आता 4-5 नेते म्हटलं तर सुनील देशमुख म्हणा, बलवंत वानखडे म्हणा, बलवंत वानखडे सॉरी तुमचे हे वीरेंद्र जगताप म्हणा, बबलू देशमुख म्हणा, या ज्या लोकांनी यांची जे भूमिका महत्त्वाची असं मला वाटते, माझ्या सूत्रानुसार मला माहिती आहे की यांनी तिकीट दिली. परंतु मी बबलू देशमुख साहेबांना, शेखावत साहेबांना मी फोन करून विचारलं होतं, बाई मी अर्ज केलेला आहे विधानसभेच्या उमेदवारीकरिता, माझ्या अर्जाचं काय झालं? तर त्यांनी उडवडीची उत्तर दिले. त्यांनी ठोस मला काही माहिती दिली नाही किंवा तुमचा अर्ज दिला त्याच्याबद्दल चर्चा झाली, तुमची मुलाखत घेण्यात येणार आहे वगैरे वगैरे. परंतु आज ही जी आज नामुष्की काँग्रेस पक्षावर आलेली आहे जिल्ह्यामध्ये, 0 मत, म्हणजे इतर ठिकाणी नागपूरमध्ये मतदान झालं, भंडाऱ्यामध्ये मतदान झालं, तिथं काँग्रेसच्या नेत्याला 130 आहे, कुठे 140 आहे, इथं 0 म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये हा ऐतिहासिक म्हणजे पराभवाचा रेकॉर्ड आहे. अशी परिस्थिती आजपर्यंत झाली नाही. ही कोणामुळे झाली, काय झाली, त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. आणि काही काँग्रेसच्या नेत्यांनी 4-5 लोकांनी काँग्रेस पक्षाला ही खाजगी संपत्तीच करून ठेवलेली आहे. काही निर्णय घ्यायचा असेल तर ते 4-5 मिळून घेतात. आंदोलनाचं असो, आंदोलन मागे घेण्याचं असो, तिकीट वाटपाचं असो, कॉर्पोरेशनचं असो. म्हणून काँग्रेस जे बॅकफूट आली आहे 3-4-5 लोकांमुळे आलेली आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. केंद्र म्हणजे आमच्या दिल्लीचे नेत्यांनी, राजकीय नेत्यांनी, राज्याच्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मी तुम्हाला या प्रेस नोटसोबत माझा अर्ज दिलेला 24 तारखेचा अर्जाची प्रत दिलेली आहे की मी उमेदवारी मागितली होती. मला जर उमेदवारी दिली असती तर हर्षजित देशमुखपेक्षा कधी चांगले मतं भेटले असते आणि पक्षामध्ये एक मॅसेज गेला असता की बा निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट देण्यात आली. परंतु यांची मनस्थिती म्हणा किंवा यांचा विचारधारा म्हणा ही काँग्रेस पक्षाची लायबिलिटी नाहीच आहे यांच्याजवळ. आणि आता काही दिवसा पहिलेच ते आपले हे आहे श्याम मानव यांनीच आरोप केला की अमरावती जिल्हा काँग्रेसमध्ये काही स्लीपर सेल आहे म्हणून. त्यांच्या आरोपावर आता आम्हाला विश्वास करायला वाटून राहिला, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यांनी विपत चुकीचा होता, माझं तर असं म्हणणं आहे. कारण की तुम्ही पहा, या निवडणूक बॅलेट पेपरवर 3 नाव होते की नाही, प्रवीण पोटे, हर्षजित देशमुख आणि आपला तो विश्वकर्मा. मग तो काँग्रेस म्हणून उमेदवार होता ना तुमच्या बॅलेट पेपरवर, मग तुम्ही तटस्थ राहण्याचा कसा व्हीप काढू शकता? हां, तुमचे 2 निर्णय कसे वेगळे होऊ शकतात? बी फॉर्म तुम्ही दिला ना त्यांना, मग बी फॉर्म दिल्यामुळे तुम्ही असा दुसरा व्हीप कसा काढू शकता ना? कसा आपणही प्रचार करतो सर्व लोकांना निवडणुकीचे, प्रत्येक निवडणुकीमध्ये की बा मतदान हा आपला अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. लोकशाही पद्धतीने आपण आपली सरकार निवडू शकतो, आपल्या पसंतीचा, आपल्या विचारधाराचा उमेदवार निवडू शकतो. म्हणून तुम्हाला मतदानापासून कोणाला वंचित करता येत नाही. मतदान हा हक्क आहे, लोकशाहीमध्ये त्यांना दिलेला हा हक्क आहे त्याचा. आता हाच तर प्रश्न आहे ना. मी जे प्रेस घेण्याचं मागचं कारणच आहे की हाच प्रश्न आहे ना. काँग्रेसने एकीकडे स्थगित राहण्याचा निर्णय घेतला, तटस्थ राहण्याचा निर्णय दिला, दुसरीकडे त्याला बी फॉर्म दिला, तिसरीकडे आज काँग्रेस या पूर्ण प्रकरणात काही बोलायला तयारच नाही. काय बा, तुम्ही बोला उघडपणे बोला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एक मेसेज द्या ना की बा अशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती, याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे आम्ही फसलो. करा, नाही त्याला माफी मागा. असं आता काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते यशोमतीताई ठाकूरने आरोप केलेला होता. आता त्यांनी आरोप का केला, कशामुळे केला, काय केला, आता ते ज्येष्ठ नेत्या मंत्री राहिलेल्या म्हणून त्यांच्या आरोपाला तथ्य असेल म्हणून केला असेल. नाही, त्यांचा तर आरोप असा आहे की पूर्ण जबाबदारी आम्ही यशोमतीताईला दिली होती उमेदवारीची, म्हणून नाही म्हणजे हे जबाबदारी त्यांनीच घेतली पाहिजे म्हणून.